Welcome to all in SST College of Arts and Commerce. This is SST Edupedia. Myself, Professor Sambhaji Khandekar. Today we are going to discuss the party system in India. So Indian political party system is a very vital and important because of why? So Indian democracy is a very ideal democracy in the world. आज आपण भारतातली पक्ष पद्धती यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामध्ये विशेषतः भारतातील राजकीय प्रक्रिया या विषयामध्ये या घटकामध्ये पक्ष पद्धती आणि निवडणुका हा घटक आज पाहणार आहोत. मुळात पक्ष म्हणजे काय आणि राजकीय पक्षांची राजकारणात काय गरज असते हा एक मूलभूत प्रश्न आहे. सो व्हाय स्टडी पार्टीज इन पॉलिटिक्स? इट्स अ बेसिक क्वेश्चन. So parties are the product of democracy and mass franchise. आपण बघतो की मोठ्या प्रमाणामध्ये असणारा जो जनसमुदाय असतो त्या जनसमुदायाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी राजकीय पक्ष आपले प्रतिनिधी हे त्या ठिकाणी राजकारणामध्ये उभे करत असतात. एकंदरीत राजकारणाची प्रक्रिया ही जरी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये असली तरी सुद्धा राजकीय पक्ष हे लोकशाहीमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. हे आपल्याला नव्याने सांगण्याची गरज नाही. परंतु विशेषत्वानं भारतीय लोकशाहीच्या संदर्भात विचार करताना आपल्याला एक गोष्ट जाणवते ती म्हणजे भारताची लोकसंख्या. आणि या भारताच्या लोकसंख्येला लोकशाही मूल्यांच्या अंतर्गत समाविष्ट करून घेण्यासाठी विविध प्रकारच्या तरतुदी या निर्देशित करून दिलेल्या असतात. सो दे आर वाय शॉर्ट हाऊस द पॉवर हेल्प द डिपेंडिंग द डेमोक्रेसी. आणि म्हणून या सत्तेच्या राजकारणाच्या संदर्भात आपण बघतो की राजकीय पक्ष ही महत्त्वाची भूमिका बजावत असतात. महत्त्वाच्या भूमिकेच्या अनुषंगाने राजकीय पक्ष लोकशाहीमध्ये एक जिवंतपणा ठेवण्याचं काम करत असतात. सो द पार्टीज प्रेझेंट इन अ पॉलिटी are responsible for maintaining a responsible executive and accountability of the elected members to the people. लोकांसाठी जे निवडून गेलेले प्रतिनिधी असतात ते विशिष्ट राजकीय पक्षाकडून आपला कार्यक्रम लोकांसाठी राबवण्याचं काम करत असतात, कार्य करत असतात. आणि हे काम करत असताना विशेषतः पक्षाचा अजेंडा राबवण्याचा उद्देश हा त्यांच्या समोर असतो. आणि हे करत असताना आपल्या पक्षाच्या ध्येयधोरणांच्या उद्दिष्टांशी आणि जनतेच्या इच्छा आकांक्षांशी एकनिष्ठ राहून हे सगळे प्रश्न तडीस लावण्याचं काम राजकीय पक्ष करत असतात. सो दॅट्स व्हाय दे प्ले द इम्पॉर्टंट रोल इन कनेक्टिंग द पॉलिटिकल सोसायटी विथ द स्टेट. राज्यासोबत या राजकीय समुदायाला जोडण्याचं काम हे राजकीय पक्ष करत असतात. म्हणजेच काय, राज्य म्हणजेच शासन आणि जनता या दोघांना जोडणारा महत्वाचा दुवा म्हणजेच राजकीय पक्ष. म्हणून राजकीय पक्षांची भारतीय लोकशाहीमध्ये ही तेवढीच काळाची मोठी गरज असते. पार्टी सिस्टम अँड कॅरेक्टरिस्टिक्स, पक्ष पद्धती आणि तिची वैशिष्ट्ये हे आपल्याला पाहावे लागतील. मुळात भारताच्या संदर्भात विचार करता आपल्याला चटकन डोळ्यासमोर येतं ते म्हणजे बहुपक्ष पद्धती, मल्टी पार्टी सिस्टम. कारण का तर भारत हा एक लोकशाही देश आहे आणि लोकशाही देश असल्यामुळे प्रत्येक गटातटाला प्रत्येक पक्षाला आपापल्या मतांचं मूल्य सादरीकरण करण्याचा अधिकार आहे. का तर लोकशाही तशा प्रकारचं त्यांना हमी देत असते. म्हणून द पॅटर्न ऑफ रिलेशनशिप दॅट इज प्रेझेंट अमंग द डिफरंट पार्टीज कॉन्स्टिट्यूट्स अ सिस्टम ओनली इफ इट इज कॅरेक्टराइज्ड बाय द स्टॅबिलिटी अँड डिग्री ऑफ ऑर्डिनन्सलेस. आणि म्हणून या सगळ्या सत्तेच्या राजकारणामध्ये राजकीय पक्ष हे एका विशिष्ट स्तरावरती बेस्ड ठरत असतात. and it is based on the order lines we can have the following party system. So one party dominant system and two party and multi party system. आता हा एक सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आपण समजून घेतला पाहिजे तो म्हणजे एकपक्ष पद्धती. एकपक्ष पद्धती थोडक्यात हे हुकुमशाहीकडे जाणारं लक्षण आहे. हुकुमशाहीची तत्व हे या पक्ष पद्धतीमध्ये पाहायला मिळतात. अर्थात एक पक्ष, एक राजा, एक नेता आणि एक आदेश या तत्वानुसार चालणारे हे पक्ष असतात. प्रामुख्याने या मतांमध्ये लोकांच्या म्हणण्याला कुठल्याही प्रकारचं महत्त्व नसतं. त्यानंतर आपण पाहतो ती म्हणजेच वन पार्टी डॉमिनंट, एक पक्ष प्रभुत्वाच्या नंतर असणारी ही व्यवस्था ज्याला आपण डॉमिनंट म्हणजेच वर्चस्व म्हणतो. भारताच्या संदर्भात विचार करायचं झालं तर देश स्वतंत्र झाल्यापासून काँग्रेस पक्षाचं 1967 पर्यंत असणारं जे वर्चस्व होतं त्याला आपण कदाचित
किंवा ॲब्सोल्युटली डॉमिनन्स म्हणू शकतो. बिकॉज ऑफ वाय, तर भारतीय राजकारणाच्या या एकंदरीत चित्रावरती काँग्रेस पक्षाचा प्रदीर्घ काळ वर्चस्व राहिलेला आहे. आणि हे वर्चस्व केवळ आणि केवळ फक्त या विशिष्ट घटकांपुरतं नसून तळागाळातल्या प्रत्येक स्तरापर्यंत हे वर्चस्व अबाधित ठेवल्याचं पाहायला मिळतं. सो वन पार्टी, त्यानंतर मग टू पार्टी सिस्टम. बऱ्याचशा देशांमध्ये सत्ताधारी आणि विरोधक अशा प्रकारचे दोनच गट असतात, परंतु भारतामध्ये जसं मगाशी आपण म्हटलं बहुपक्ष पद्धती आहे, त्याला आपण मल्टी पार्टी सिस्टम असं सुद्धा म्हणतो. आता वन पार्टी डॉमिनंट सिस्टम म्हणजेच काय? इन अ डॉमिनंट पार्टी सिस्टम द डॉमिनंट पार्टी मे हॅव द लोएस्ट शेअर ऑफ वोट्स. मग हा जो डॉमिनंट पार्टीचा जो स्ट्रक्चर आहे तर तो काय असतो? लोएस्ट शेअर असतो. आणि त्या कंपॅरिझन मध्ये अदर पार्टीज ज्या आहेत तर त्या लार्जेस्ट नंबर मध्ये असतात. आणि अलायन्स मध्ये ज्यावेळेस त्यांचं युनिफिकेशन होतं त्या ठिकाणी वन पार्टी हा डॉमिनंट क्रिएट करत असतो. So that's why the largest number of the seat share in the comparison to the plurality to parties present in the giving political system. The opposition parties may have the largest vote share but cannot from the government. विरोधकांना ही जास्त मतं मिळालेली असतात परंतु ते सत्तेत बसू शकले नसतात. कारण का? तर सत्तेच्या बहुमताचा जो जादुई आकडा असतो, इट्स अ मॅजिक फिगर, ते कव्हर करू शकलेलं नसतात. त्यामुळे त्यांना विरोधामध्ये बसावं लागतं. सो विथ गव्हर्नमेंट बिकॉज ऑफ द स्ट्रॅटेजिक सो पोझिशन दॅट वन द डॉमिनंट पार्टी एन्जॉयज इन द पॉलिटिक्स. समटाइम्स द अपोजिशन पार्टीज फाइंड इट डिफिकल्टी फ्रॉम द गव्हर्नमेंट without the help of the dominant parties. So the dominance of the one party continues for a long period. आता हे वर्चस्व जसं लॉंग पिरियड साठी म्हणजे दीर्घ काळासाठी चालू असतो. डॉमिनन्स क्रिएट करून ठेवण्याचा पाठीमागचा उद्देश काय? तर त्या देशातली आपली वोट बँक सिक्युअर करणं. आणि जेव्हा आपली वोट बँक सिक्युअर होते त्या ठिकाणी हा डॉमिनन्स क्रिएट होत असतो. सो द पार्टी हॅज अ विजन of a historical project and a political agenda for this achievement. Two party system. So there are a number of small parties present but only two parties enjoy enough electoral and legislative strength. So to have the real prospect for winning and the elections of forming the government. The largest party basically on the basis of लेजिस्लेचर स्ट्रेंथ. आपण बघतो की बरेचसे राजकीय पक्ष हे संख्यात्मक आकड्यांवरती निश्चित झालेले असतात. जसं मगाशी म्हटलं आपण, एक मॅजिक फिगर असते, एक जादुई आकडा असतो. त्या जादुई आकड्याच्या जवळपास जाणारे पक्ष हे काय असतात? तर सत्ताधारी पक्षाच्या गटात जाऊन बसत असतात. आणि म्हणून लार्जेस्ट पार्टी इज बेसिकली बेसिस ऑफ लेजिस्लेचर स्ट्रेंथ. त्यांच्याकडे विधिमंडळातलं संख्याबळ जास्त प्रमाणात असतं आणि ज्या पक्षाकडे विधिमंडळातलं संख्याबळ जास्त असतं तो पक्ष सत्ताधारी म्हणून बसत असतो. आणि विधिमंडळामध्ये बहुमतासाठी किंवा कॉन्फिडन्स मोशनसाठी लागणारा जर अभाव असेल तर तो पक्ष विरोधी पक्षात बसत असतो. हे साधारण सूत्र आपल्याला राजकारणाच्या बेसिक चौकटींमध्ये माहित असेल. सो पॉवर अल्टर्स between the two parties as both retain and capacity to be the elected alternatively or what is termed the government in the wings. आपण बघतो की दोन पक्ष पद्धतीमध्ये आलटून पालटून सत्ता ही काय होत असते? दोन्ही पक्षांकडे हस्तांतरित होत असते. आणि त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या व्यतिरिक्त तिसरा ऑप्शन हा मात्र त्या ठिकाणी जनतेला उरत नाही. म्हणून लोकशाही देशांमध्ये ही द्विपक्षीय पद्धती आपल्याला अस्तित्वात किंवा अंमलात आलेली दिसत नाही. म्हणून लोकशाहीची तत्व जी मूल्य सांगतात ती म्हणजेच काय? बहुमतांचं प्रतिनिधित्व. आणि या बहुमतांचं प्रतिनिधित्व करत असताना त्या ठिकाणी विशिष्ट एखाद्या घटकांवरती अन्याय होता कामा नये म्हणून प्रत्येक गटाच्या राजकीय पक्षाला सभासदत्व दिलं जातं. मल्टी पार्टी सिस्टम मध्ये सुद्धा आपण पाहू शकतो की देअर आर अ नंबर ऑफ स्मॉल पार्टीज प्रेझेंट. मल्टी पार्टी सिस्टम मध्ये बघतो भारतामध्ये तर अनेक प्रकारचे पक्ष आपल्याला पाहायला मिळतात. आणि भारत हा बहुपक्ष पद्धतीसाठी ओळखला जाणारा एकमेव देश आहे. सो बट ओनली द टू पार्टीज एन्जॉय टू द इलेक्ट्रल अँड लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ. One is a ruling and one is a opposition. So to have the real prospect for winning an election, the forming government. या दोघांमध्ये स्पर्धा असते. बाकीचे इतर पक्ष हे निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होत असतात परंतु त्यांना सत्तेच्या जवळ जाण्यामध्ये बऱ्याचशा अडथळे, संख्यात्मक अडथळे, विधिमंडळात्मक अडथळे असतात.
So the largest party basically on the basis of legislature strength. So rules of the other party forms of the oppositions. आणि त्यामुळे मल्टी पार्टी सिस्टम मध्ये आपण बघतो की विरोधी पक्षाला सुद्धा तेवढंच महत्व असतं जेवढं सत्ताधारी पक्षाला मत असतं. सत्ताधारी पक्षाच्या ध्येय धोरणांवरती विरोधी पक्ष हा काय करत असतो, अंकुश आणि नियंत्रण ठेवण्याचं काम करत असतो. मल्टी पार्टी सिस्टम मधले आणखीन काही पॉइंट्स आहेत जे आपल्याला हायलाइट करता येतील. त्यामध्ये आपण बघतो की त्याच्यामध्ये विशेषतः प्रेझेन्स ऑफ मोर दॅन 2 पार्टीज, म्हणजे 2 पक्षांपेक्षा इतर पक्षांचं अस्तित्व त्या ठिकाणी मल्टी पार्टी सिस्टम मध्ये पाहायला मिळतं. जसं की भारतामध्ये काँग्रेस आणि भाजप हे 2 प्रमुख पक्ष आहेत, परंतु त्या पक्षाच्या व्यतिरिक्त इतर सुद्धा राष्ट्रीय पक्ष त्याचबरोबर काही प्रादेशिक पक्ष यांचं अस्तित्व आपल्याला भारतीय लोकशाहीमध्ये जाणवतं. सो द स्मॉल पार्टीज कॅन consist coexist along with the big parties, that is a popularly known as alliance. है की नाही, आपण ज्याला आपण काय म्हणतो एक आघाड्यांचं राजकारण, कोलिजन पॉलिटिक्स. आपण याला बघतो की लहान पक्ष जे आहेत, छोटे छोटे पक्ष जे आहेत, तर ते मोठ्या राष्ट्रीय पक्षांशी हातमिळवणी करून आघाड्यांचं राजकारण करतात. याचंही अतिशय सुंदर चित्र आपल्या भारतीय राजकारणामध्ये पाहता येईल. सो इट्स अ टिपिकल इलेक्ट्रल अरेंजमेंट्स. So that's why there are small parties within the coalition that restricts to the bigger party to come in the power. So the empirical evidences does not support to the political parties having. त्याला आपण म्हणतो अनुभवजन्य जे पुरावे असतात, अनुभवजन्य ज्या गोष्टी आहेत, तर त्या या सत्ताधारी राजकीय गटांच्या पटलांमध्ये आपल्याला खूप कमतरतेने पाहायला मिळतात. सो व्हॉट कॉन्स्टिट्यूट्स मल्टी पार्टी सिस्टम. आणि म्हणून बहुसंख्याकांचं राजकारण आणि अल्पसंख्याकांचं राजकारण या दोन्ही प्रश्नांमध्ये अडकलेला हा एक महत्वाचा मुद्दा आहे. सो कन्क्लुजन पार्ट मध्ये आपण पाहू शकतो की भारतीय पक्ष पद्धतीचं स्वरूप, त्याची व्याप्ती आणि त्याचं विश्लेषण हे आपण आजच्या लेक्चरमध्ये केलेलं आहे. भारतीय पक्ष पद्धती ही वेगवेगळ्या ट्रिमेंडस चेंजेस मध्ये पाहायला मिळते. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे न्यूलिबरल, नव उदारमतवादी प्रवाह आलेले पाहायला मिळतात. भारतीय राजकीय विचारसरणी, भारतीय राजकीय मूल्य यांचा सुद्धा प्रभाव हा वेळोवेळी राजकीय पक्षांवरती झालेला दिसतो. आणि राजकीय पक्ष याच मूल्यांचा, याच तत्वांचा आधार घेत लोकांमध्ये मतांसाठी, त्याचबरोबर राजकीय प्रक्रियेच्या वोट बँकसाठी ही प्रवाहित होत असतात. त्यामुळे ही जी शिफ्टिंग होण्याची जी प्रक्रिया आहे किंवा स्टेबल होण्याची जी प्रक्रिया आहे भारतीय पक्ष पद्धतीमध्ये, ती करत असताना बहुमताचा आकडा गाठणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे भारतीय पक्ष पद्धतीचं स्वरूप हे जगामध्ये वेगळ्या प्रक्रियेसाठी ओळखलं जातं. धन्यवाद.